आज आपण टेस्टी असा गव्हाच्या पिठाचा पराठा बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय, अर्धा चमच अद्रक लसूण पेस्ट, अर्धा चमचा जिरा पावडर, पाव चमचा हळद घालून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. ही रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे. आता यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून थोडीशी कसुरी मेथी क्रश करून घालायची आहे. तसेच यामध्ये ओवा सुद्धा थोडासा क्रश करून घालायचा आहे. आता यामध्ये जेवढे पाणी लागेल तेवढे पाणी घालून हे सर्व मिक्स करून घ्यायचे. असं हे मिश्रण बनवून तयार झालंय. आता गॅसच्या स्लो फ्लेमवर एक पॅन ठेवून त्याला तेल लावून घ्यायचे. तेल हलकंसं गरम झाल्यावर त्यावर हे मिश्रण चांगलं पसरून घ्यायचे. आता यावर झाकण ठेवायचे. वरची बाजू कोरडी झाल्यावर आता यावरील झाकण काढून हे पलटी करून घ्यायचे. हा पराठा 2 ते 3 वेळा पलटी करून आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित प्रेस करून शिजून घ्यायचा आहे. हा पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी तसेच मुलांना टिफिनसाठी सुद्धा बनवू शकता. हे पराठे खूप टेस्टी आणि सॉफ्ट असे बनून तयार होतात.